तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी म्हणत असते आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू. दुसरीकडे ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणत असतो, मला माहिती आहे माझा भाऊ तुझ्यामुळेच मेलाय. सारंगने मला सांगितलं होतं सगळी प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावावर केली आहे. हे ऐकून तर ऐश्वर्याला धक्काच बसतो. ऋषिकेश तिला म्हणतो, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा प्रॉपर्टी मी तुला मिळू देणार नाही. त्यानंतर जानकी सारंगला म्हणत असते, हे नाटक आपण करतोय खरं, पण या सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्यांच्या तब्येतीवर व्हायला नकोय. दुसऱ्या दिवशी सारंगच्या फोटोला हार घातला जातो आणि सगळे तिथेच असतात. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते, या सगळ्यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. सारंग मेलाय तरीही हे सुमित्रा आईला का सांगत नाहीयेत. आईंना सारंग या जगात नाहीये हे कळायलाच हवं, असं म्हणतच ऐश्वर्या आता सुमित्राला हे सांगण्यासाठी आलेली असते. आता ऐश्वर्याने सुमित्राला हे सांगितल्यानंतर सुमित्रा हा धक्का पेलू शकेल का? हे ऐकून तिलाच काहीतरी होईल. कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.